नमस्कार मंडळी, राम राम. म्हटलं चला आज आपल्या जुन्या मित्रमैत्रिणींना भेटूया. आणि कारण ऑफिस सोडून खूप दिवस झाले, काही महिने झाले मी माझा जॉब सोडला आहे. मग त्याच्यामुळे मग काही ऑफिसच्या मैत्रिणींना भेटायला काही होत नाही, तसा काही वेळ काढू शकत नाही. म्हटलं चला आज मूव्हीचा प्लॅन बनवूया. आणि आम्ही छान मूव्हीचा प्लॅन बनवला. गेलो आम्ही छावा मूव्ही बघायला, जो की एकदम छान मूव्ही आहे. तुम्ही नक्की बघा टॉकीजमध्ये, कारण एवढं छान त्यांनी शूटिंग वगैरे देखील केलं आहे. तशीच छत्रपती संभाजी महाराजांची स्टोरी खूप इन्स्पायरिंग आहे. आणि त्यांनी कसं त्यांचं लाईफ घालवलं, कसं त्यांचा म्हणजे कार्यकाळ होता. आता तुम्ही बघण्यामध्ये एकदा नक्की जा. आणि तिकडे आम्ही मूव्हीत बघत असताना इकडे बघा या बापलेकींचं काय सुरू आहे. जिजाच्या बाबांनी छान तिच्याशी काळजी घेतली, तिला खायला घातलं, छान खाली फिरायला नेलं. आणि असं काही त्यांचा मी टाईम सुरू होता. आणि तिकडे हे सुरू असताना आम्ही इकडे आमचा छान मी टाईम स्पेंड केला. माझ्या मैत्रिणींशी छान अशा गप्पा मारल्या. खूप दिवस झाले आम्ही भेटलेलो नव्हतो. आणि ते देखील मला खूप काही सांगत होते, मी देखील त्यांना खूप काही सांगत होती. आणि वेळ काय कधी निघून जातो कळत नाही मैत्रिणी मिळालो की. पण म्हटलं चला जास्त पण उशीर करून काही फायदा नाही, कारण घरी आपलं बाळ आपली वाट बघतंय. आणि हो ना, असंच होतं ना, आई झाल्यानंतर तुमचा वेळ तुमचा राहत नाही, कारण तुमच्या डोक्यामध्ये सतत सुरू असतं की घरी कोणीतरी तुमचं वाट बघतंय, जे की असतं तुमचं बाळ. म्हटलं चला पटापट घरी पोहोचूया. आणि निघाली मी घराच्या दिशेने. आणि चांगली अशी अंधार पडलेला, पण घर काय जवळच होतं, लवकरच पोहोचली. आणि जिजा माझी वाटच बघत होती, कारण 3-4 तास काय मी तिला कधी सोडून जात नाही एवढं. आणि बघा आल्यानंतर तिला बस माझ्या अंगावर बसूनच खेळायचं होतं, असं काहीसं तिचं खेळणं सुरू होतं. मी देखील तिला खेळू दिलं, कारण खूप वेळ अशी तिने छान मला बाहेर राहू दिलेलं, काही घरी रडर वगैरे केली नाही. आणि छान ती खेळलेली होती. म्हटलं चला असं आपल्याला मदत केल्यानंतर तिला देखील छान खेळू दिलं. आणि तिने देखील छान टाईम स्पेंड केला. अशी होती माझी आजची संध्याकाळ.